श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 20 मार्चला शुक्रवारी आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. स्वामी समर्थ यांच्या जयंती. तर या दिवसापर्यंत आपल्याला जमेल तेवढा छोटी मोठी काहीही तुम्ही सेवा केलं तर ते अतिशय सेवा जी आहे ती लागू पडतच. तीच आपल्याला 100 पटीनं फायदा होत असतो. फक्त ती सेवा मन लावून करायची आहे. सेवा तर किती वेळ करता यापेक्षा तुम्ही किती मन लावून सेवा करतं याला जास्त महत्त्व आहे. तर बघा, आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थ प्रकट दिन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. दिवाळी असतो या दिवशी आपल्यासाठी, म्हणजे या दिवसामुळे आज महाराज आपल्याला लाभलेली आहेत आणि खरंच सेवा करण्यासाठी खूप मोठी चान्स आपल्याला मिळालेला आहे. तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही सेवा करा. सेवा तुम्ही कोणते करू शकतात, काय काय करू शकतात, हे सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. बघा, स्वामी आपल्याला पाहिजे ते सगळं देतात आणि स्वामींना माहिती की आपल्या कोणाला काय हवे. आपल्याला मागण्यापेक्षा तुम्ही फक्त अगदी निरागस मनाने तुम्ही त्यांना सेवा करा. स्वामी काय पाहिजे काय नाही सगळे आपल्याला देऊन जातात. माझी स्वतःचा अनुभव आहे. बघा महिलांनो, दादांनो, हा सेवा करण्यासाठी खूप चांगली चान्स आहे. वर्षभर आपल्याला समजा नाही वेळ मिळाला, काही बरेचसे लोक नित्यसेवा करतात. माझ्या घरामध्ये सुद्धा नित्यसेवा केलं जातं. पण समजा आपल्याला रोज नाही मिळत तर मग या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या म्हणजे तुम्ही बघा 11 दिवसांच्या सुद्धा सेवा करू शकता. 11 तारखे ते 20 किंवा 20 मार्चपर्यंत तुम्ही हा 11 दिवसाच्या पण कंटिन्यू सेवा करू शकता. कशी सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगते, किंवा ज्या दिवशी तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितल्या त्या दिवशी तुम्हाला वाटलं की मी हे सेवा करायलाच पाहिजे, तर त्या दिवसापासून पण तुम्ही सेवा करू शकता. असं नाही की अरे 11 दिवस करायची होता, 21 दिवस करायची होता, ते दिवस आता ती तारीख निघून गेली आहे, मला करता येणार नाही, असं अजिबात नाही. तुम्हाला मनात वाटेल त्या क्षणापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. आणि अत्यंत प्रभावी सेवा आहे, ज्यांना तुम्हाला 100% फळ मिळतं. ज्यांनी महाराजांच्या ही सेवा केलं आहे त्यांना अपेक्षापेक्षा बी खूप काही जास्त महाराजांनी दिलेली आहे. हे त्यांना स्वतःलाच माहिती असेल. नक्कीच तुमचा अनुभव पण व्हिडिओच्या कमेंटमध्ये करून सांगा, की जेणेकरून तुमच्या कमेंट वाचून इतरांना पण उत्सव येतं आणि ते सेवेमध्ये रुजवात तुमच्यासाठी सेवेला लागलेलं तर त्यांच्या खूप पुण्य तुम्हाला मिळत असतं. आणि महाराजांच्या काही वाचन केलं तर आपल्या आयुष्याच्या कल्याण होऊन जातं. आता ज्यांनी कधी केलेली आहे त्यांना नक्कीच माहिती आहे. तर त्यामुळे मी अगदी जीव तोडून सांगते की ताईनो, दादानो, आतापर्यंत केलेली नाही तर प्लीज थोडासा वेळ काढा. माहिती आपण बघा मॅनेज केलं ना, आपल्याला इच्छा असेल ना, मग आपली कशी पण सेवा करता येतं.
सेवा समजा आपल्याला नाहीच करायच्या तर आपण कारण देतो की नाही मला ऑफिस असतो, नाही माझ्या हे लहान मुलं आहेत. मान्य आहे सगळे आपल्याला मॅनेज करायचं असतं, पण हे दिवस आहे ना हे महत्त्वाचं आहे. आता सेवा बघा, सेवा करण्यासाठी नियम काही नाही. फार असे फक्त तुम्ही शक्यतो मांसाहारी खायचं नाही आहे, चालणारच नाही. मांसाहारी नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचे आहे. ब्रह्मचारी वगैरे पाळायच्या वगैरे, कांदा लसूण खायचा नाही असं काही नाही, फक्त मांसाहारी खायच्याच नाही. हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे, ठीक आहे. आणि महाराजांना फक्त निरागस मनाने केलेली सेवा जास्ती महत्त्वाची आहे. मनापासून केलेली सेवेचा फळ महाराज नक्की देतात. आता सेवे काय आहे ती मी तुम्हाला सांगते. किंवा नाही वेळ मिळाला तुम्हाला, जमेल तशी जेवढं दिवस जमेल तेवढं दिवस तुम्ही सेवा करा. सगळ्यात पहिला म्हणजे तुम्हाला बघा 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर ना एक वेळीस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि एक दिवसात तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाच्या पारण यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात, ठीक आहे. तर तुम्हाला संपूर्ण ग्रंथ जे आहे ते वाचायला 1 तास लागतो. आता बघा काही महिला वर्किंग आहेत तर या संपूर्ण सेवेला जवळपास 1 ते 1.5 तास लागू जातो. ज्यांना सवय आहे त्यांनी अगदी 1 तासात पण होऊन जातं, ठीक आहे. तर आता तुम्हाला समजा वेळ नाही पण सेवा करायची इच्छा आहे, वेळ सेवा करायच्या तुम्हाला मनात इच्छा आहे, कमीत कम रोज 11 माळ जप, 1 वेळास तारक मंत्र आणि मग तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिन जेवढं तुमचे पारायण पूर्ण होतील, समजा तुमच्या 2 दिवसात 1 पारायण होतं किंवा 3 दिवसात 1 होतं, तसा सुद्धा चालेल. तसं तुम्ही वाचा. समजा 21 अध्याय आहे स्वामी चरित्र सारामृत, तुम्हाला रोज 1 पूर्ण वाचन शक्य आहे तर तसंच करा. मी तर म्हणेल पण समजा शक्य नाही तर तुम्ही समजा 7 ते 7 आज वाचलं तर चालते, अध्याय उद्या 7 वाचलं तर चालते. असं केली की सुद्धा चालतं. 7 वगैरेच केलं तरी सुद्धा जेवढं जास्तीत जास्त पाठ स्वामी समर्थच्या जयंती प्रकट दिनपर्यंत तसेच तेवढं लागू शकतं. रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जप आणि तारक मंत्र, तर एवढी कमीत कमी जेवढी सेवा तर तुमच्याकडून झालीच पाहिजे. आता ज्यांनी कंटिन्यू 11 रोज एक पारायण करा की जेणेकरून जयंतीपर्यंत तुमच्या बरोबर तिथे 11 पारायण जे आहेत ते पूर्ण होतील. अत्यंत महत्त्वाच्या सेवा आहे. बघा 11 पारायण महाराज तुमच्याकडून करून घेणार आहे आणि याच्या फळ ना तुम्हाला 100% मिळेल. समजा स्त्री हे पारायण करतात, मासिक धर्म आले तर तिने ते 4 दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे. मोबाईलवरती वगैरे कंटिन्यू तुम्ही स्वामींचे तारक मंत्र ऐका, नाम जप ऐकलं तरी चालेल, पण करा. समजा बरेच बाहेर गावाला जायच्या वेळ आली तर तुम्ही सकाळी सेवी जे आहे ते करून घ्या आणि मग तुम्ही बाहेर गावाला जाऊ शकता. महत्त्वाच्या म्हणजे संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही सेवा करता तर ती घरातच करायचं असतं आणि सेवा सुरू करण्यासाठी फार असं काही नाही. तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या छोटे फोटो असेल, महाराजांचा नमस्कार करा, स्वामी महाराजांच्या मी ही सेवा करत आहे, माझ्याकडून करवून घ्या. कारण सेवा करून घेणं हे तितकेच महत्त्वाचे आहे. मुळात मनामध्ये इच्छा निर्माण होणं हीच मोठी गोष्ट आहे, ज्यामुळे फक्त महाराजांना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की सेवा करून घ्या आणि पाहिजे तुम्ही
तुम्ही अगदी साखरेच्या नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता. फार असा रोज काहीतरी करायच्या असं अजिबात गरज नाही. बघा, अशक्य या गोष्टीसुद्धा सेवेमध्ये शक्य होतात. काही न मागता तुम्ही फक्त महाराजांच्या सेवा करा. तुमच्यासाठी महाराज काय काय करतील करून बघा. अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि काही न तर सेवा करू सुरू करतात. अनुभव येतोय. काहींना पाहिजे तेवढा त्रास होतो, पण यानंतर ना कारण काय, आपल्या कर्माच्या फळ आपल्याला पहिले भोगावंच लागतं. किती सेवा रुजू करावे लागतात आणि तुम्हाला की या पहिली केलेली नाही, मग केलं तर चालेल का? तर हो, तुम्ही करू शकता. परत सांगते की 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जप, 1 माळ तर तारक मंत्र आणि जमल्यास एक दिवसात एक स्वामी चरित्राचा पाठ, संपूर्ण पाठ नाही जमलं तर मग कुठे 7-7, 8-8, 3-3 दिवसात करा, किंवा तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचा. ते 7 दिवसात होईल, पण पूर्ण स्वामी जेवढं जास्तीत जास्ती तेवढा तुम्हाला पाठ करायचा आहे. प्लीज, अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. परत मी तुम्हाला विनंती करते आणि बघा, स्वामी चरित्र सारामृत जपामुळे तुमच्याकडे नसेल, जवळपास कुठेही मिळतं तुम्ही घ्या. नसेल मिळेल तर तुम्ही कुठूनही दुकानामधनं वगैरे घेऊ शकता. तुमच्याकडून तुम्हाला मिळून जाईल. फक्त सेवा करा. जपमाळ पण नाही तुम्ही बोटावर केलं तरी पण चालेल, पण स्वामी चरित्र सारामृत पण तुम्हाला ऑनलाईन श्री गुरुपीठ आणि ऑनलाईन पण तुम्हाला सगळं हे ऐकायला भेटतं. नाही जमलं तर तुम्ही यूट्यूबला तुम्ही लावून सुद्धा हे करू शकता. आपल्याकडे असावे, कारण ग्रंथामधून वाचलेली जास्त आपल्या त्याकडे लक्ष जातं. तर यामुळे बघा, आता जर तुम्ही या वर्षी सेवा केली, पुढच्या वर्षी तुम्ही न सांगता सेवा कराल आणि अजून तुम्ही 2 जणांना सांगाल की अशाशी सेवा करून बघा. खूप छान, प्रभावी आणि अत्यंत आनंद देणारी ही सेवा आहे. बघा, हा दिवस खूप महत्त्वाचे आहे. जमेल तेव्हा तुम्ही जमेल तशी सेवा करा. जास्तीत जास्त सेवा आपल्याकडून होऊन द्या. महाराज आपल्याला कधीही असं रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. एवढंच एक लक्षात ठेवा. तर बघा, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवसापर्यंत आपल्याला कुठल्या सेवा कशी पद्धतीने करू शकतं, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होतं. माहिती तुम्हाला आवडलं असलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.